नमस्कार मंडळी, राम राम. मी गोपालक शेतकरी सागर भाकरे. आज आम्ही एका शेतकऱ्याच्या गोट्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. ते साधारण त्यांना 2001 पासून गो आधारित शेती किंवा नैसर्गिक शेतीची प्रेरणा मिळाली, पण त्यांनी त्याच्यावर असं प्रॉपर काम सन 2015-16च्या आसपास चालू केलंय. आणि आज सध्याच्या परिस्थितीत ते गायीवर आधारित सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करून चांगलं उत्पन्न किंवा नफ्याची शेती करतायत. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा प्रवास किंवा त्यांच्या शेतीबद्दल काय त्यांची धोरणं आहेत किंवा काय अशा युक्त्या वापरून ती शेती कशी गो आधारित शेती फायद्याची होईल यावर त्यांचा प्रयत्न असतोय. तर आज आपण त्यांची भेट घेऊन त्यांच्या गायींची भेट, त्यांच्या शेताची पाहणी वगैरे करणार आहोत. आपण जर या व्हिडिओवर नुकतेच आला असाल, नवीन आला असाल, तर आमच्या गोपालक शेतकरी या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करून आमची मदत करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा त्यातून काहीतरी बोध घेता यावा किंवा शिकता यावं म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन दाबा. त्यामुळे काय होईल की असे नवनवीन व्हिडिओ अपलोड झाल्या आपल्याला त्याची नोटिफिकेशन येईल आणि आपलं जे ज्ञान आहे देशी गाई संदर्भातलं किंवा त्यावर आधारित शेतीचं त्यात भर पडेल. तर चला त्यांना भेटूया आणि त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत त्यांचं जे कामकाज आहे त्याची आपण माहिती घेऊया. नमस्कार दादा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर सर्वप्रथम आपलं नाव, आपला पत्ता, आपली ओळख थोडीशी आमच्या प्रेक्षकांना किंवा आमच्या व्ह्युअर्सना करून. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव अमर बाबूराव पाटील, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि गोसेवक आणि गोप्रेमी आहे. आणि गायींच्या प्रेमातून प्रेरणा मिळालेली याच्यातून मी माझी शेती संपूर्ण नैसर्गिक पद्धतीने करतो. आपला फोन नंबर? माझा फोन नंबर 7709320637. सुरुवातीला जे आपण शेती करत होता ते रासायनिक पद्धतीने असेल? पूर्वीचा काळ 2021ला आमच्या गावी सुभाष पाळेकर गुरुजींचं प्रशिक्षण झालं होतं 5 दिवसाचं. त्यावेळेला आम्ही एक 4-5 दिवसामध्ये ते बरंच शिकलो. 2-3 वर्ष त्याच्यानंतर प्रयोग केलं बरंच. मग थोडासा तिथून माझ्या कामात थोडासा बदल झाला. माझं इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे आणि ते काम बघत बघत मग बराच काळ त्याच्यात लोटला. परत त्यानंतर 2016 पासून परत मी त्या कामामध्ये रुची घेतली आणि तिथून पुढे माझं काम सुरू झालं. तर त्याच्या अगोदर पूर्वी मी लहान असताना आमच्या वडिलांच्याकडं देशी गोवंश, आमच्या गावात सगळ्यात जास्त गोवंश आमच्या घरी होता. साधारणतः 35 ते 40 गायी आमच्या घरी पूर्वी होत्या. म्हणजे आमचं एकत्र कुटुंब होतं. आमचे चुलते वडील हे एकत्र असताना मग ते विभागणे, कुटुंबांचा विस्तार झाला. विभागणी झाल्यानंतर थोडं ते विभागले. तर मग त्याच्यानंतर फक्त बैल राहिली. त्याच्यानंतर मग ते मधला काळ असा गेला की वडील वयस्कर झाल्यानंतर मग ते थोडं खंडित झालंय. परत 2016ला मी ही गायत्री आमची सोलापूर पूर्व भागातनं बेंबळे गावातून ही देशमुखांच्याकडून ही गायत्री आणली. दुसऱ्या वेताची होते. ते आता आपण आल्यामुळे थोडीशी भुसते. इकडे ही गायत्री आम्ही त्यावेळेला आणली. हा तिचा मुलगा आहे गजा. तिची अजून एक गंगा म्हणून एक होती. त्यात एक आमचे वारकरी आहेत ह्याला कासारवाडीला, त्यांच्याकडे ती दिलेली आहे. त्याने गोआर्क नस्य त्यांनी औषधं बनवण्यासाठी त्यांना ते आम्ही ती गंगा म्हणून दिलेली आहे. म्हणजे गायींची आवड ही तुम्हाला लहानपणापासून? हो, ती जात गोपालन तुमच्या वडिलांच्याकडून ते थोडस आम्हाला मिळालेलं आहे. तर गायीवर पूर्णपणे गायीवर आधारित शेती करू शकतो किंवा याची संकल्पना साधारणतः सुभाष पाळेकरांच्या कडूनच आपल्याला मिळाली. त्यानंतर मग ते साधारण 2016 पासून जे आपण काम चालू केलं बाबा गो आधारित शेतीवर, त्यामध्ये जो आपला सुरुवातीचा काळ होता त्याबद्दल काय सांगाल? आपलं यश अपयश त्यामध्ये? सुरुवातीच्या परत इकडे वळण्याचं कारण असं झालं, 2016 मध्ये आम्ही या दिवसात ऊसामध्ये तणनाशक मारलं. तणनाशक मारल्यानंतर तिथली जमीन एवढी जळाली. परत तिथं म्हणजे तण ते परत आल्यामुळे 1 महिन्यानंतर परत त्याच ठिकाणी तणनाशक मारलं जिथं तण बी झडलेलं होतं. तिथं बियांवरती तर त्याचा काही परिणाम होत नाही, पण ते 2 वेळा तणनाशक तिथं मारल्यानंतर ऊस तुटून ज्या वेळेला गेला जानेवारीमध्ये, त्याच्यात आम्ही शाळू केला होता चारा व्यवस्थापनासाठी. तो चारा तिथे शाळू आमचा एवढाच राहिला.
आणि बाकीच्या ठिकाणचा शाळू मोठा आला. नंतर माझ्या लक्षात आलं की ही आम्ही केलेली चूक आहे. आमच्या हातून भूमातेचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की ती जमीनच जळाली तिथं. ही माझी चूक आहे ना. तेवढा माझ्या मनाला एवढा मोठा धक्का बसला की आपल्याला सहज एखादं काहीतरी भाजलं तर फोड उठतोय. त्या जमिनीची अवस्था काय झाली, तिथलं सूक्ष्म जीवाणू मेल्यामुळे ते दुसरं पीकच त्याच्यामध्ये उपज होईना. तेव्हापासून ठरवलं की ते पूर्णपणे आपण हे रासायनिक खतं, कीटकनाशक, तणनाशक हे काही आपण त्याचा उपयोग करायचा नाही. आठवण म्हणून माझ्याकडं 2016चं विडमार सुपरचं अजून बाटलीत जशीच्या तशी आहे. मी ती कोणाला दिलेलं नाही कारण त्याच्यावर छापलेला आहे 2016चं. कोणाला बहिष्कारच टाकलाय रसायन ते बंदच करून टाकलं. आणि तर मृत झालेल्या जमिनीच्या म्हणजे मातीला नवसंजीवनी देण्याचं काम गाय करते असं आपला अनुभव आहे. तर अजून काय सांगाल सेंद्रिय शेतीबद्दल किंवा गो आधारित शेतीबद्दल? आमची सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गो आधारित शेती ही जी आमचा देशच मुळात भारत हा शेतीप्रधान देश आहे जगात. म्हणतोय मी जगात आमच्या देशासारखं चांगलं सात्विक उत्पन्न कुठल्याही देशाचं नाही हा माझा विश्वास आहे. जगात म्हणतोय मी एवढं चांगलं, कारण भौगोलिक परिस्थिती आमच्या भारताची वेगळी आहे. आणि आम्हाला ही गाय जी मिळालेली ही तुम्हाला समुद्र मंथनातून मिळालेली आहे. देशी गाय जी आपल्याला मिळाली ना, 14 रत्न जे आहेत ना, त्यापैकी एक रत्न आपल्याला ही समुद्रातून मिळालेली गाय आहे. आणि याच्या आधारित केलेली शेती जी आहे, याचं मिळणारं जे अन्नधान्य आहे ते इतकं पोषक आहे की पूर्वीच्या काळात, आता किती लोक आजारी पडतात हे काय ह्याच्यावरती काही मी जास्त बोलणार नाही, कारण तेजस्वीपणा मी स्वतःचा अनुभव सांगतोय 16 पासून. तर ते पिकाचं तेज जे आहे, त्याची चव जी आहे ना, ती तिची बरोबरी रासायनिक मधलं कुठलंही पीक करू शकत नाही. आणि ते तुम्ही किती पैसे दिल्यानंतर विकत मिळेल. आज बाजारात आम्ही 100 रुपये घेऊन जरी बाहेर गेलो आणि मला चांगली भाजी द्या म्हणलं, मार्केटमध्ये कुणाकडे ही ती भाजी नाहीये, अवेलेबल नाही आहे. तर ते आपण जर आपण भूधारक असाल, अल्पभूधारक असा किंवा जास्त शेती असून दे आपल्याकडे, ते आपण स्वतः पिकवल्याशिवाय ते आपल्याला 100% शुद्ध मिळण्याची खात्री कोणीही आजच्या जगात देऊ शकत नाही. मोठे लोक आज तुम्हाला टेरेस गार्डन वरती काम करायला लागलेत आणि गोसेवक आहेत त्यांच्याकडून जीवामृत, गोकृपामृत, तुम्हाला गांडूळ खत, कंपोस्ट खत हे नेऊन त्यांनी त्यांच्या टेरेसवरती प्रयोग करून त्यांनी स्वतःच्या भाज्या पिकवल्यात. आणि माझी एवढीच तळमळ आहे की शेतकऱ्यांनी सुद्धा प्रत्येकानं आपापल्या घरी लागणारे किमान दूध, त्यांचं तेलबिया, भाजीपाला, कडधान्य हे त्यांचं स्वतःचं स्वतंत्र असायलाच पाहिजे. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेलं. तर मगाशी आता तुम्ही ह्या गायीबद्दल बोललात की एवढी आमची चांगली गाय आहे. आपला पट्टा हा कोल्हापूर जिल्ह्याचा पट्टा. तर गोपालक किंवा जी कोण नवीन गाय सांभाळण्यासाठी जे प्रेरित होत आहेत आपले व्हिडिओ बघून किंवा अन्य कोणाचे व्हिडिओ बघून, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? आपण याच गायीची निवड का केली किंवा ह्या गायीचे फायदे काय आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत की ट्रेंड बरोबर न जाता तुम्ही जी आपली स्थानिक गाय आहे तिची निवड केली किंवा त्या गायीची वैशिष्ट्य, तिची माहिती काय सांगता येईल का? सांगतो. याचं कारण असं की आपण ज्या भूभागात आहे, निसर्गानं आपल्याला ज्या त्या परिस्थितीत अन्नधान्य किंवा त्या सगळ्या व्यवस्था निसर्गानं दिलेल्या आहेत, तशी आपल्याला नैसर्गिकता ह्या परिसरात आपल्याला खिलार देशी वंश आपला आहे. किंवा थोडंसं कोकणात इकडे गेलो तर आपण कोकणी गिड्डा खिलार आहे. पूर्व सोलापूर पर्यंत आपल्याला ही खिलार देशी गायच आहे. मग ज्या त्या भागाच्या काही थारपारकर असेल, कांक्रेजी असेल, ह्या सगळ्या गायी आपल्या देशी गोवंशच आहेत. पण भौगोलिक परिस्थितीनुसार ज्या त्या परिसरात ती गाय त्यांच्या वातावरणाला ती सूट आहे. राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, ज्या त्या राज्यातला म्हणतोय मी. आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा इकडं आम्ही डोंगरात वरती गेलो कोकणात तर कोकण गिड्डा केला, तिकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे, डोंगर भाग आहे, त्या गायी तिथं सूट होतात. आणि ह्या इकडल्या परिसर इथून आता आपण खालतं गेलो सोलापूर पर्यंत तर टेम्परेचर, उष्णता तिकडे जास्त आहे. आणि सगळ्यात जास्त उष्णता सहन करणारी गाय म्हणला तर तुम्ही खिलार, कारण तिची कांती ही पांढरी आहे आणि परावर्तित पण होते. आणि किती पण टेम्परेचर असू दे, मे महिन्यात सुद्धा आमचा खिलार बैल जेवढा काम करतोय तेवढा तुमचा कांक्रेज, गीर, साहिवाल बैल कोणताही नंदी काम करू शकत नाही शेतामध्ये आपल्या. आणि दुसरी गोष्ट, आमच्या परिसरात आमच्या भौगोलिक परिस्थितीनं आम्हाला जो देशी गोवंश मिळालेला आहे, या गोवंशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा
चपळ आहे, हा सगळ्या देशी गोवंशापैकी हुशार आहे, चपळ आहे, काटक आहे आणि रोग प्रतिकारक शक्तीची बाकीच्यांच्या पेक्षा जास्त आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच आपण आमच्या या परिसरात तुम्ही जर ज्या त्या परिसरात तुमच्या परिसरात जी असेल तुमची जी इंडिजिनस सांभाळायला पाहिजे, प्राधान्य त्याच गायला द्यायला पाहिजे असं तुम्ही म्हणता. तर गायीच्या सहवासाचे किंवा असे गायीचे काय फायदे आहेत जेणेकरून आपला जो तरुण शेतकरी वर्ग आहे तो निदान 10-5 राहून दे पण निदान एक तरी गाय त्या गोट्यात सांभाळेल, म्हणून तुम्ही काय सांगाल त्याचे फायदे? त्याचे फायदे सांगतो. माझा वैयक्तिक अनुभव आहे तो. फायदे काय सगळेजण नुसतं पैशाच मागे लागल्यात. माझा वैयक्तिक मत असं आहे, आर्थिक फायदा इतर फायदे जे तुम्हाला न दिसणारा फायदा आहेत पण ते ऍक्च्युली फायदा होत आहे. माझं ह्या 16-17 पासून घरातलं आमच्या चौघापैकी कोणीही आज तागायत आजारी नाही. माझ्या बरोबरीतली माझी वर्गमित्र आहेत, कोणाला बीपी चावलाय, कोणाला थायरॉइड चावलाय, कोणाची साखर वाढल्या. मी काय नाही, माझं गुळाचं मूळ प्रोडक्ट आहे माझ्या गायीच्या नावानं, गायत्रीच्या नावानं. माझं ग्राहकांना देणं आणि त्यांच्याबरोबर माझं पण सतत दिवसभरात गुळ खाणं असतं. माझ्यावरती कसलाही साखर, बीपी, थायरॉइड काही परिणाम होत नाही. सोळ्याला आम्ही दिंडीला चालत असू, प्रतिकारक शक्ती तुमच्या अंगामध्ये जास्त राहते गायीच्या सेवेत राहिल्यामुळे. दुसरी गोष्ट, तुम्हाला सगळी तुमची एनर्जी पॉझिटिव्ह राहते. मी राहायलाच इथं होतं, गावातल्या घराचं थोडं काम होतं, गायींच्या जवळ राहायलाच होतो. तो 3 महिन्याचा काळ माझा मागच्या काळापेक्षा आणि आताचा चालू काळापेक्षा इथं राहिलेला काळ मला अजून आनंदी वाटते. आता मी फ्रेशनेस जास्त राहतो. दुसरी गोष्ट, गायीच्या शेणापासून आम्ही जे शेणकूड बनवतोय ते घरी चुलीला स्वयंपाक बनवायसाठी ज्यावेळेला वापरतोय त्यावेळेला घरात त्याच्यामध्ये चुलीचं जेवण हे अतिशय चवीला लागते. ऑक्सिजनची मात्रा त्याच्यामध्ये वाढत्या. तीच राहिलेली उलटची राख भांडी घासायला येत्या. तुम्ही साबणानं भांडी घासली, पोटात तुमचा सगळा साबण जाणार आहे, केमिकल सगळं जाणार आहे. आणि थोडीशी राख भांड्याला राहिलीच तरी काही प्रश्न येत नाही. राहिलंच थोडीशी राख धुताना जरी राहिलं, कोरड्या फडक्यानं पुसून काढलं तरी सुद्धा चांगलं होतं. जो वाळवंट प्रदेश आहे तिथं पाणी नाही धुयाला, फक्त गायीची राख साठवून ठेवली जाते. किती पण तेलकट भांडं असू दे स्वयंपाक बनवलेलं, सगळी ती भांडी राखनं पुसून घेतली जाते आणि भांडी चकचकीत होत्या. जिथे पाण्याची वानवा आहे तिथं. तर म्हणजे 2016 पासून अंगाला साबण सुद्धा लावत नाही. दिवाळीतच साबण लावला तर साबण लावत नाही, राखुणी लावायची, टूथपेस्ट वगैरे काही वापरत नाही. नॅचरल पद्धतीनं जगायचं. म्हणजे जसे पूर्वज आपले होते त्या पद्धतीचा अवलंब. म्हणजे ह्यात काय मागासले पण आहे, घुरसटलेल्या विचारांना असं काय त्यांना वाटतंय. मी तुम्हाला सांगू का, एक व्यक्ती 2017 मध्ये मी गाडीला माझ्या शेण गोमूत्राची पोती केंड बांधून न्यायचं, त्यातनं ते गोमूत्र सांडायचं, थोडंसं वास यायचं. ते गलीनं जाताना रस्त्यावरनं आमच्या जवळच एक व्यक्ती, मला मोठा शेतकरी आहे, त्याला सुद्धा ती घाण वाटली. आणि काय महाराज हे असं तुम्ही हे सगळं गाडीने घेऊन जाताय, सगळं घाण हे असं तसं वाटायला. आणि ज्यावेळेला तो आजारी पडला, आता आजारी आहे, आजारी ज्यावेळेला पडला तेवढा दुसऱ्या माणसापासून माझ्या गुळाची चव चाकलेली सगळ्यांच्याकडनं नाव ऐकल्यामुळे दुसऱ्या माणसापासून पाठवून दिलं आणि सांगितलं गुळ पाहिजे आणि महाराजला सांगू नको मला पाहिजे म्हणून. पण ज्या माणसाला घाण वाटत होती आज त्याला त्याच्या आरोग्यासाठी त्या गुळाची गरज आहे. त्या गुळाची किंवा त्या गो आधारित उसापासून बनवलेल्या गुळाची सगळ्यांना त्याची गरज वाटली नाही. गरजेचंच ते आहे. ज्यांनी खाल्लंय ना त्याला त्याची चव कळत. लहान मुलाला साखर काय ते कळणार नाही. एक वेळ त्याला कधी नाक दाबून त्याच्या तोंडात घातली आणि त्याने चाकली कणी मग ते साखर कुठं आहे म्हणून ती शोधत येईल. तसं एकदा शेतकऱ्यांना आमचा उद्देश काय आहे, जेवढा आपल्यात केलेलं प्रोडक्ट आहे, आमच्यात साधी भाजी असेल एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याला दिली ना, त्यानं खाल्ली, महाराजांच्यात काल केलेली भाजी कुठली अशी म्हणून विचारणारे आहेत लोक. बरोबर. ते चवीला लागतं म्हणलं तुम्ही तशा पद्धतीनं करावं. आम्ही बीज पण दुसऱ्या शेतकऱ्यांना देतोय की अशा पद्धतीनं तुम्ही करा गाईच्या आधारे. जसं की उसाचा आपण विषय काढला तर उसा व्यतिरिक्त अशी कुठली कुठली पिकं गो आधारित शेतीमधून तुम्ही घेताय? शेती आपली चांगली सकस, तिचं साधारण सेंद्रिय कर्ब वाढायसाठी आपल्याकडं देशी चवाळा, झुडपी चवळी म्हणून एक आपल्याकडे बियाणं आहे. देशी चवाळा ते आम्हाला आमचे पलीकडचे भाऊ आहेत, भाऊंच्याकडनं ते बियाणं मिळालं. आता आपल्याकडे विकास आलेलेच आहेत, त्यांच्याकडनं ते बियाणं मिळालं. आणि काही अशा आपल्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडनं थोडं आमच्याकडलं बियाणं त्यांच्याकडनं आमच्याकडे दोडका आहे, चवळी आहे, मोहरी, माझ्याकडं काकडी, वांगी, भेंडी, वांग्यामध्ये 3 प्रकारचं हे आहे. आणि
टोमॅटो ते पण 3 प्रकारचं आहे बियाणं. परत आपल्याकडे मुळा, भुईमुळा, मोहरी, तीळ, मका, परत हरभरा, ही मी माझ्या ऊस जे क्षेत्र एक आहे त्याच्यामध्ये 20 प्रकारची आंतरपिकं घेतली होती. 20 प्रकारची. म्हणजे थोडक्यात आपल्या तुम्हाला लागणार आहे ते सगळं आपल्याकडे तयार करायचं बघा, केमिकल विरहित. आणि आता पावसाचे दिवस आहेत, आता भाज्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या गेल्या, पण आपल्याकडे आपल्या शेतातला हरभरा होता, भिजत घातला, मोडा आलं, भाजी केली, विषय संपला. परत माझ्याकडे फ्लावर कोबी सुद्धा होता, पण ते मी नर्सरीतून रोपं आणून लावली होती. त्याचा एक मी अनुभव सांगतो की ते कुठेही माझ्या प्लॉटमध्ये कीड नव्हती, पण एकाच ठिकाणी एकाच कोबीजाच्या गड्ड्याला थोडी कीड जाणवली. मग दशेपरीने अचानक करणं, सगळ्या झाडांची पानं गोळा करून आणणं ते मला जलद शक्य नव्हतं. तोपर्यंत कीड वाढत जाते. मग पर्यायी व्यवस्था मी काय केलं, कडू इंद्रावण म्हणून एक फळ असते आपलं छोटंसं, ऊसात वेल उगवतात, त्या कडू इंद्रावणचं फळ गाईच्या गोमूत्राचं बुक्कीनं फोडलं, जरासं गोमूत्रात घातलं, असं वंजळीनं जरासं नुसतं त्याच्यावरती टाकलं, प्रयोग म्हणून मी प्रयोग म्हणून केला, काय होतंय बघूया म्हणून. दशेपर्यंत करायला एवढा वेळ नव्हता गडबडीत, तर ते 24 तासाच्या आत पूर्णपणे निर्जंतुकीकरण त्याच्यामध्ये निघून गेले. एवढा जबरदस्त. मी नंतर आमच्या ग्रुपवरच्या शेतकऱ्यांना ते सोडलं सुद्धा, हा तुम्ही प्रयोग करा म्हणून. तर मंडळी, असे छोटे मोठे प्रयोग आपल्या व्हिडिओच्या मार्फत किंवा अन्य कुणाच्याही व्हिडिओच्या मार्फत समजत असतात. त्यामुळे देशी गायीवर किंवा सेंद्रिय शेतीवर काम करणारे जे युट्यूब चॅनल आहेत, तर नक्की आपण सबस्क्राईब करा. आपल्याला एखाद्या फार्मला किंवा अशा शेतकऱ्यांना जरी नाही भेटी देता आल्या तरी अशा व्हिडिओच्या मार्फत आपल्या ज्ञानात भर पडत असते. आताच दादांनी जसा उल्लेख केला कडू इंद्रायणी, तर काही जणांच्या जर लक्षात आलं नसेल, कडू इंद्रायणी म्हणजे त्याला कारेटा म्हणतो, की जे आपण दिवाळीच्या वेळी कुठला राक्षस वध आपण करतो, नरकासुराचा वध म्हणून पायाच्या अंगठ्याने जे चिरडतो, तर तेच फळ आहे. ते अगदी वाळकासारखं असतं, पण आकारानं छोटस अंडाकृती असतंय. त्याला कडू कारेटा आम्ही म्हणतो, इकडे कडू इंद्रायणी म्हणतात. तुमच्या भागात जे काही नाव असेल ते तुम्ही गोमूत्रात ते भिजवलं आणि त्याचा जरी छिडकाव करू शकता तुम्ही. 2-3 दिवसामध्ये तुम्हाला लगेच उपयोगाला येते. आपलं प्रामुख्यानं जास्त भर हा गुळावरनी, त्याच्यावर गुळ निर्मिती करून तो विक्री करून त्यावर आपला जास्त भर असतो. त्याबद्दल काय सांगाल? माझं मुख्य पीक आहे ऊस. ऊसामध्ये आंतरपीक म्हणून मला लागणाऱ्या डाळी, माझ्याकडे खपली गहू असते, थोडं भात असते, ज्वारी, हरभरा आणि मका, गायींच्यासाठी बाजरी, चारा व्यवस्थापन म्हणून थोडी मी बाजरी करतोय, थोडी घरी खायला बाजरी सुद्धा येते. आणि माझं मुख्य पीक आहे ऊस. ऊसावरती मी फार प्रामुख्यानं काम करतोय. आणि आपल्या ह्या गायीच्या नावानं आपला गुळाचा ब्रँड आहे, गायत्रीच्या नावानं, तर तो फार प्रसिद्ध आहे. माझ्याकडचा गुळ मी तुपातला खडा मसाला गुळ म्हणून हायेस्ट 240 रुपये किलो मध्ये विकतोय. आणि त्याच्यामध्ये प्रकार वेगळे वेगळे आहेत. छोट्या काही क्यूब आहेत, गुळ पावडर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काकवी भेटेल. ही काकवी तुम्हाला कावीळसाठी अतिशय उपयुक्त राहते. आणि साधारणतः सगळ्यांनी काचेच्या बॉटलमध्ये काकवी ठेवायला पाहिजे, पण माझ्याकडं काही थोड्याशा अडचणीमुळे मी ते ठेवू शकलो नाही. तरी सुद्धा आपल्या काकवीची क्वालिटीच अशी आहे की ती प्लास्टिकच्या बॉटलमध्ये सुद्धा अजून माझ्याकडं 2020 पासूनची काकवी आहे. गुळ पण जुना मी तसाच ठेवलेला आहे. टेस्टसाठी किती वर्ष हा राहतोय ह्याची तपासणीसाठी म्हणून ते ठेवलंय, शॅम्पल म्हणून ते ठेवलंय, त्या हे ठेवल्यात. तर मंडळी, यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येते का, की आजकाल दादांचं उदाहरण आपल्या समोरच आहे. आजकाल तुम्ही जर बाजारात गुळ खरेदी करायला गेला तर नॉन केमिकल गुळ माझ्या अंदाजे 52 रुपयाच्या आसपास काहीतरी आहे, 50-45 रुपये सुद्धा. आणि केमिकल वाला जो पिवळा गुळ येतो साधारण 45-40 असा दर आहे. पण दादांचा जो दर आहे तो साधारण किती म्हटला मगाशी? 100 रुपये. एकदम नॉर्मल मधला गुळ आम्ही 100 रुपये किलो मध्ये विकतो. 120 रुपये मध्ये जो आहे त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असणार, तुळस, गुळवेल, सुंट, वेलदोडे, हे काही थोडंसं मसाले, म्हणजे त्यामध्ये त्यांनी व्हरायटी निर्माण केलेल्या आहेत. तर मंडळी, आपण फक्त बे काम न करता त्याच्या बाय प्रोडक्ट्स वरती काम करा. म्हणजे जसं की दादांनी जसं मार्केटमध्ये ट्रेंड काय चाललाय की बाबा क्यूब आहेत किंवा गुळाची पावडर आहे किंवा 1-1 किलोची पिल्ली, लहान बेली ज्या आहेत, त्या पद्धतीने त्यांनी निर्मिती केली. आणि जशी मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे तसा पुरवठा त्यांनी करणार. बाबा औषधी गुणधर्माचा गुळ, 100% नॅचरल, शुगर विरहित, शुगर फ्री गुळ
किंवा अगदी गुळामध्ये ते कुठल्याही प्रकारचे केमिकल म्हणजे जसं की भेंडी पावडर असेल, आपले सोडियम हायड्रोसल्फाईड जी पावडर येते ती सुद्धा नाही, किंवा वापा पावडर म्हणून जे चकाकी आणण्यासाठी जी पावडर वापरली जाते, ऍसिडचं प्रमाण ते साधारणतः थोडंफार वापरावं लागतं, त्याशिवाय गत्यंतर नसतं. पण जे दुकानात जो गुळ आहे तो अतिशय जास्त प्रमाणात ऍसिड, जास्त प्रमाणात पावडर, म्हणजे त्याला काय आपण म्हणतो ते ब्युटी पार्लर मध्ये एखाद्या हिरोईनला सजवून जसं प्रेझेंट केलं जातं तशा पद्धतीचा गुळ आपल्या समोर मंडळी ठेवला जातो. त्याचा रंग आणि हे बघून आपण खरेदी करता, पण तो अतिशय आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. आणि हे दादांनी ओळखून जशी मार्केटमध्ये गरज आहे त्या पद्धतीने निर्मिती करून ते स्वतः विकल्यामुळे त्यांना तो गुळ दुप्पट किंवा 3 पट रकमेनं विकता येऊ लागला आणि त्यामुळे त्यांना 2 पैसे त्यात राहू लागले. तर दादांचा आदर्श नक्की घ्या मंडळी आपल्या डोळ्यासमोर. आणि अशा पद्धतीने जर आपण शेती केली, सेंद्रिय शेती, आणि त्याचं मार्केटिंग जर आपल्याला चांगल्या प्रकारे करता आलं, मार्केटिंग करून सुद्धा आपल्या जर पदार्थाची किंवा बाय प्रोडक्टची क्वालिटी जर दर्जेदार असेल तर नक्की आपल्याला मंडळी या धंद्यात मरण नाही, आपण नक्की चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. हे दादांच्या उदाहरणावर मार्केटमध्ये लक्षात येते. आपल्याला सेंद्रिय म्हणून बऱ्याच माझ्या शेतकऱ्यांचा गुळ भेटल, काही शेतकऱ्यांचा दरामध्ये कमी जास्त राहील, पण ज्या वेळेला तुम्ही क्वालिटी त्याची शुद्धता आणत जाल, जसं सोन्यामध्ये 16 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट, 23 कॅरेट जसं सोनं आहे, हायेस्ट कॅरेट सोन्याचा दर हा हायेस्टच असतो, तसं ज्या त्या गुळाची चव त्याची क्वालिटीनुसार त्याचा दर राहतो. आणि काही वेळेला असं सुद्धा होतं की एखादा ग्राहक म्हणेल नाही पाटील साहेब तुमचा गुळ थोडासा महाग लागतो, आम्ही त्याला फुकट गुळ दिलाय, हा तुम्ही खावा, पैसे देऊ नका, विकत घेऊ पण नका, तुम्ही खावा, पण तुम्हाला कळू दे. कळल्यानंतर त्यांनी इथलं गुळ घेऊनच जाणार. फुकट घ्या, पण आवडला तर विकत घ्या, नाही घेऊच नका. तुम्ही घेऊ, फक्त तुम्ही गुळ खावा म्हणतोय मी, तुम्ही घेऊ नका. एकदा खाल्यानंतर आपोआपच घेणार. मला माझा अनुभव आहे, मी बेळगाव, बेंगलोर, सिंधुदुर्ग, धुळे, जालना, नाशिक, मुंबईच्या पलीकडपर्यंत, इकडं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, इथोपर्यंत मी पार्सलनं गुळ पाठवते. गुळ कुरिअरनं पाठवतो. आता आमचं खडा मसाला तुपातला जो गुळ आहे 120 रुपयाला अर्धा किलो बसते, म्हणजे 1 बरणी असते. प्रोडक्ट आहेत. काचेमध्ये काकवी ठेवायला पाहिजे, पण मी प्लास्टिक मध्ये ठेवल्यानंतर सुद्धा आपली काकवी एवढी वर्ष राहते हे बघायसाठी, आणि लोकांना पण कळलं पाहिजे प्लास्टिक मध्ये एवढी राहते म्हणजे काचत किती वर्ष काकवी राहील. काचत नॉर्मल काकवी, साखरेची सुद्धा काचत काकवी राहील, पण प्लास्टिक मध्ये कुठलीही काकवी राहत नाही. जी एकदम स्टँडर्ड असेल तीच काचत राहते. ही 2020 ची बॉटल आहे. माझ्याकडे 21-22च्या पण बॉटल होत्या, पण काही पेशंट आजारी होती, जवळचे असल्यामुळे आकस्मिक त्यांना देणं भाग पडलं, त्यामुळे मी बॉटल दिल्या. तर ह्या बॉटल मी रिसर्चसाठी म्हणून ठेवलेल्या आहेत. हा गुळ सुद्धा जुनाच आहे, हे 2022 आहे, 21 आहे. याच्यामध्ये ह्या क्यूब सुद्धा ह्या 2020 मधल्या आहेत. ह्या 1 किलोचं ढेपे होती, ती जरा उन्हाळून कुरतडल्यामुळे मी टाकून दिली. यात ही 2022 मधली 24 मधली बॉटल ठेवल्या. असं वर्षाला ह्या प्रोडक्ट मधलं मी सगळं ठेवते, रिसर्च सॅम्पल म्हणून ठेवते, किती वर्ष आपलं टिकतंय बघूया म्हणून. अजिबात काही झालेलं नाही बघा. ही कागदी बॉटल जशी तशी आहे, प्लास्टिक मध्ये असून सुद्धा, काचत नाही ठेवलेली तरी सुद्धा आहे. आपला हे सगळं प्रोडक्टच्या संबंधाने हे लागणारं सगळं हे मटेरियल आहे. याच्यामध्ये आपण गुळ पावडर भरून ठेवलेली आहे. गुळ पावडर दाखवत आहे. हे आपली गुळ पावडर आहे. ह्यामध्ये तुपाचा वगैरे वापर असतो? याच्यामध्ये नाही तुपाचा वापर केलेला, कारण तुपामुळे थोडंसं मऊ राहील असं होईल म्हणून ते याच्यामध्ये गुळ पावडर वापरलं. तर तुम्हाला माझ्या सगळ्या गुळामध्ये टोटल ह्या काकवीमध्ये सुद्धा आयुर्वेदिक असणारे घटक जे आहेत, जेणेकरून कडुलिंबाच्या झाडावरचा गुळवेल, कडुलिंबाच्या झाडावरचा गुळवेल, तुळस जी तुम्ही सिरप म्हणून थोडं घेता, बरोबर, पेक्षा तुम्हाला वेगळं काही करण्यापेक्षा आहे या काकवीतूनच तुम्हाला भेटल सिरप म्हणून. तुळस भेटल याच्यामध्ये तुम्हाला पिरवीची पानं, त्याचं एक प्रमाणात माझं एक स्वतंत्र पेटंट आहे. पिरवीची पानं बनवून घेता. त्याच्यामध्ये अजून काही घटक आहेत, ते मी काय सगळंच सगळं मी सांगता येणार नाही. ते काही ते एक माझं स्वतंत्र वैयक्तिक पेटंट आहे. मला आमचे कोल्हापूरचे एक आचरेकर सर म्हणून आहेत, ते आले होते भेटीसाठी. त्यांनी गुळ पावडर नेली, त्यांनी गुळ पावडर खाल्ली आणि मला म्हणले, पाटील साहेब हे एवढं पांढरं शुभ्र, एवढं चकचकीत आणि मलमलीत आहे, ह्याच्यामध्ये काय पॉपकॉर्नचं कॉर्नफ्लॉवरचं पीठ वापरलंय का? मी सरांना सांगितलं, सर म्हणतो तुमच्याकडे जी पावडर शिल्लक आहे ती निखिल ॲलेटिक लॅब आहे सांगलीला, त्यांच्याकडे द्या, आणि ह्या गुळ पावडर मध्ये कोणताही घटक जर तुम्हाला भेटला,
माझ्याकडे पावडरचं एक टनभर आहे म्हणलं, माझं 5-6 टनाच्या आसपास सगळं मटेरियल असते, टनभर पावडर आहे ती मी तुम्हाला तशीच देतो, एवढा म्हणजे माझा स्वतःवर विश्वास आहे. हो हो हो. कारण खात्र्या मालाची, त्यामुळे कुठेही लॅब मध्ये जरी नेलं तरी त्यामध्ये भेसळ काय सापडणार नाही, गॅरंटी तुम्ही देताय. आणि माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे की जेवढी शुद्धता असेल ना ते जास्त टिकते. दूध चांगलं तापलं तर 1-2 दिवस राहील, पण त्याचं दही करून ताक केलं तर 3 दिवस राहील, पण ताकातनं लोणी काढलं तर ते 8-10 दिवस राहील, पण ते ज्यावेळेला कडवून तूप तयार होईल 10 वर्ष 20 वर्ष त्याला काही होणार नाही. याच प्रोसेस तुम्ही अवलंब करताय. हा, शुद्धता महत्वाची आहे. याशिवाय शेतकरी मंडळी स्वावलंबी किंवा काय म्हणतो आपण त्याला सर्व्हाइव्ह होऊ शकणार नाही. जर जुन्या पद्धतीने शेती करत गेला आपण, बाजार शेतात आपला शेतमाल पिकवायचा आणि तो मार्केटमध्ये नेऊन त्यांच्या दरानुसार घालण्यापेक्षा त्यावर आपण प्रक्रिया करून तो आपला शेतमाल आहे तो टिकाऊ कसा होईल आणि त्या ज्यावेळी ऑफ सीझन असेल त्यावेळी आपल्याला तो दुप्पट तिप्पट दरानं सुद्धा विकता येईल आणि शेतकरी राजा चांगला सशक्त बनेल, असं दादांचं मत आहे आणि माझं सुद्धा मत आहे. नाही, सगळ्यांनी तिप्पट दर असा विषय नाही, पण त्याची शुद्धता आहे, त्या शुद्धतेचं पैसे त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे. आम्ही ऊसाचा गुळ बनवत असताना आपल्या ऊसामध्ये असणारा मरका ऊस सगळा संपूर्णपणे काढला जातोय. आता वादळ सुटलं, वाऱ्यानं काही गड्ड ऊसाचं उमळलं जातात आणि तो ऊस मरतोय, अति पावसानं काही ठिकाणी ऊस मरतोय, मेलेला संपूर्ण ऊस निवडला जातोय. फडकऱ्यांना सांगून संपूर्ण ऊस आम्ही अगोदर निवडतोय, उभा ऊस असताना फडकऱ्यांना सांगून निवडला जातोय. कदाचित त्यातनं गेलेला ऊस जाग्यावरती तिथं 2 माणसं लावून हार्वेस्टिंगच्या वेळेला तिथं फोडणार, म्हणजे त्याचा रस बनतोय त्याच्या अवस्थेमध्ये तिथं सुद्धा 2 माणसं लावून तिथला सगळा ऊस खराब झालेला बाजूला काढलेला असतो. याचं कारण सांगतो तुम्हाला, तो जो ऊस उमळलेला खराब झालेला ऊस आहे त्याचा रस तो आंबलेला असतो, टेम्परेचर वाढतोय, त्याच्यामध्ये डिफेक्ट काय ना काय असतो, नाही ते आंबते आत रंगलेला असतो, असा लालसर आंबट कलर असतो. तो आंबलेला रस त्या रसामध्ये मिक्स झाला. जसं 100 लिटर जरी दूध असेल आणि चमचाभर दही घातलं तर ते सगळ्याचं दही तयार लागतं, तसं ते तो रस त्या माझ्या सगळ्या चवीवरती परिणाम करतोय. म्हणून त्याची शुद्धता मी पहिले काम करतोय. निवडक माल घेऊन त्या पद्धतीने चांगलं उत्पादन. ऊसाच्या वाड्याच्या खालच्या बाजूची जी 2-3 पेरा आहेत त्या पेरांमध्ये एक पांढरा मावा असतोय. आता काही माझे शेतकरी वाड्याची वैरण आणतात, त्यांना ती माहिती आहे, शेती करते त्यांना माहिती आहे, बाहेरच्या लोकांना माहिती आहे. तुम्ही ऊस खायला घेतला तर बुडक्याकडचा ऊस खायला घेताय का वाड्याकडचा वरचा घेताय, कारण तिथं गोडी कमी असते, खाली गोडी जास्त असते. गाई माझ्या वाड जरी आणलं आणि त्यात पांढरा मावा असतो, वाड खात नाहीत, पानं थोडीशी खातील पण खात नाहीत. मी त्याच्यावरनं अभ्यास केला, हे मला गायीनं शिकवलं काय करायचं ते. त्यामुळे मी वाड्याच्या खालच्या भागाची 2-3 पेरं काढून पूर्णपणे बाजूला टाकतोय. त्यात असणारा पांढरा मावा ऊस जेव्हा फोडतोय तेव्हा ती घाण त्याच्यामध्ये जाते आणि त्याला गोडी पण नसते, खारट असते. नको तो भाग घेऊन शिजवून त्या चवीत कशाला भेसळ करा, म्हणून मी तिची शुद्धता बघतोय, म्हणून माझ्या गुळाची क्वालिटी चव, आणि म्हणून लोक मला पैसे देतात. या बारीक सारीक गोष्टीकडे तुम्ही जातीनं लक्ष देताय, म्हणूनच आपलं जे उत्पादन आहे त्या 12 वर्षे ज्यांनी सेंद्रिय गुळ बाहेरचा घेऊन खाल्लेला आहे त्यांच्यापर्यंत ज्यावेळेला आमचा गुळ पोहोचला त्यावेळेला त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं, पाटील साहेब आम्ही असा गुळ खाल्ला नाही हो, तुम्ही काय केलं याला, अशी म्हणणारी लोक आहे. आपण साधारण शेतीमध्ये ज्या निविष्ठा वापरता त्या कोणत्या कोणत्या वापरतात ते सांगता येईल का? सांगतो की माझ्याकडं मी पूर्व मशागतीवरती एक फार महत्वाचं काम करतोय. नक्षत्रानुसार त्या शेतीची मशागत करायची, जमीन वाळली पाहिजे, जमिनीला विश्रांती पाहिजे, जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी आंतरपिकं महत्वाची आहेत. म्हणजे तुमच्याकडं सोयाबीन असेल, सोयाबीन काय तुम्ही 4000 रुपये क्विंटलनं देताय, सोयाबीन करूच नका असं माझं मत आहे. जो प्रोडक्ट तुम्हाला घरी लागणार आहे किंवा ज्या प्रोडक्टची तुम्हाला किंमत मिळणार आहे तेच तुम्ही पदार्थ करा. जसं सोयाबीनच्या ऐवजी तुम्ही उडीद करू शकताय, 100 रुपये किलो उडीद जातोय. हिरवा मूग पिवळा मूग करू शकताय, कमी दिवसामध्ये सोयाबीन पेक्षा पण 15 दिवसामध्ये आत निघतोय, त्याचं काळ जास्त असते आणि मळणी केल्यानंतर राहिलेलं कार तुम्हाला गायींच्या चाऱ्यासाठी उपयोगाला 100 रुपये किलो उडीद जाईल, मूग जाईल. सोयाबीनची किंमत 40 रुपये लुटायला लागल्यात आम्हाला नुसती, ही बरोबर ही लुटायला लागल्यात आम्हाला. ह्यांचं द्या उठलं पाहिजे बघा, नक्की आमच्याकडे लक्ष देऊन झाल्यात की नाही. जमिनीत वाढलं पाहिजे, नाही काय झालं तर हाय तसं कुजवून जमिनीत घालवा. सेंद्रिय गर्भ जमिनीचा वाढला ते तुम्हाला खत टाकायची गरज नाही, बाकीचं म्हणजे त्यामुळे पुढच्या पिकाला होईल. दुसरी गोष्ट तुम्ही आंतरपीक म्हणून हे करायचं, जेणेकरून 4 महिन्याच्या आतमध्ये ही पिकं निघाली. माझ्या एका शेतकऱ्यानं मूग केला होता हिरवा, अर्धा एकरामध्ये त्यांना 7 क्विंटल मूग झाला, 7 क्विंटल झाला, 12,000 रुपये क्विंटलनं दर लागला.
84,000 रुपये झाले. 14,000 रुपये खर्च टोटलच झाला. राहिलेलं कार्डच नेलं 10,000 रुपयाला गाईसनी, जरशा गाईसनी नेलं. बरोबर राहिले की पैसे 70,000 रुपये. कोण देते सांगा तुम्हाला 3 महिन्यात पैसे 70,000 रुपये? बरोबर बरोबर. तुम्ही विचार करून जे काही लिहिलेले अक्षर कळतच नाही ते तसलं तुम्ही शिकत बसता. तुमच्या स्वतःच्या शेतीचं काय तर तुम्ही शिका. बरोबर. जे काही कळतच नाही ते शिकून आमची पोरं कोळजाडून बसल्या. तुम्ही चांगलं शिका काहीतरी. मग हा व्हिडिओ बघून किंवा अन्य कोणाच्याही रेफरन्सनं जे नवयुवक असतील की तर त्यांनी गुरु म्हणून कुणाची निवड करावी सेंद्रिय शेतीसाठी किंवा नैसर्गिक शेतीसाठी, तर ती कुणाची निवड करावी आणि त्यातूनच जर काय मदत लागली तर ती आपली मदत घेऊ शकतात का किंवा आपल्याला भेटू शकतात का, त्याबद्दल सांगता येईल का? तुम्ही गुरु म्हणून भूमातेलाच नमन करायचं, आईचाच आशीर्वाद घ्यायचा. घरात जसं तुम्हाला सगळं शिकवते आई, तशी ही काळी आई पण आपल्याला सगळं शिकवते. तुम्ही तिथं जावा आणि पाया पडा, ती तुम्हाला रोज कल्पना नव्या नव्या सुचवते. किंवा आपली जी वडीलधारी माणसं आहे ते आपल्याला फार महत्वाच्या गोष्टी सांगून जातील, जी तुम्हाला कुठल्याही पुस्तकात भेटणार नाहीत. अनुभव आणि आजूबाजूच्या मी का म्हणतोय, कारण मी कोल्हापूरचा शेतकरी आहे. जगात भारी आम्ही कोल्हापुरी गुळासाठी आमचं नाव आहे, कारण ती आम्हाला जगात भारी देवानं आम्हाला ती भौगोलिक परिस्थिती दिली. मी इथं ऍपल पिकवू शकत नाही, मी इथं डाळिंब पिकवू शकत नाही, मी इथं द्राक्षी पिकवू शकत नाही. माझा भूभाग आहे हा गुळासाठी आहे. ज्या त्या शेतकऱ्यानं तुमच्या परिसरात असणारं पीक त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा आणि तुमच्या वडीलधाऱ्या माणसांच्याकडनं तुम्ही त्या काही गोष्टी शिका आणि रोज त्याच्यामध्ये काय नवीन करायला लागणार आहे ते तुम्ही शेतीत गेल्याशिवाय कळणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक शेतकऱ्याचा पाय मार्केटमध्ये पाहिजे आणि एक पाय शेतीत पाहिजे. दोन्हीकडे पण लक्ष पाहिजे. नुसतं शेतीत हे हित आहे हे लोकांना कळणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय, ऍडव्हर्टाईज करायचे असेल, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असेल, काही ग्राहकांच्याकडून असेल, तुम्हाला जे जमते करून तुम्ही तुमची वस्तू तुमच्याकडे चांगलं पिकवलेलं लोकांना कळलं तर समजलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करता येतात हे पहिलं बघायला पाहिजे. आणि ह्यांनी हे टॉनिक दिलं, त्यांनी ते टॉनिक दिलं. वर्ण टॉनिक देणं म्हणजे थोडक्यात ते तुमच्या मगाशी साहेबांनी सांगितलं तसं ते ब्युटी पार्लर मध्ये नेऊन ते रंगवण्यासारखं आहे. जर आईची प्रकृती चांगली असेल, जिजाऊ जर चांगले असेल तर शिवाजी महाराज जन्माला येणारच म्हणतोय मी, येणार नाही येणारच. तसं जमीन आम्ही चांगली करा, तुमच्या पिकाला कुठली रोगराई येणार नाही, ते कशालाही बळी पडणार नाही. माझ्याकडे 20 पिकं होती. कोबीज होता, फ्लावर, मिरची, भेंडी, टोमॅटो वेगळ्या प्रकारचं, काकडी, कारली, तीळ होता, मक्का होता, हरभरा होता. तुम्हाला सांगतो वांगी अजून ऊसात आहेत, मिरची आहे, कलिंगड सुद्धा मी त्या रानात घेतले. आता माझं शिल्लक माझं ते बी पण मी त्याच्यातलं ठेवलंय. व्हिडिओ माझ्याकडे काय असेल तर साहेबांना मी देईनच त्याच्यातलं. माझ्याकडं रत्नागिरीवरून काही शेतकरी आले होते, मुंबईची काही शेतकरी आले होते, कोल्हापूरचे आपले शेतकरी आले होते. शेतीत तो माझा प्लॉट बघायसाठी सुद्धा आले होते. ते बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महाराजांनी काहीतरी वेगळंच केले. हे होऊ शकते. मला सांगायचं दाखवायचं काय होतं हे होऊ शकते. तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही. प्रयत्न केल्यावर सगळं होतं. तुम्ही प्रयत्न करा आणि एखाद्या अनुभवी शेतकऱ्याचं थोडंसं मार्गदर्शन करा, घ्या त्यांच्याकडनं. सगळंच तसं तुम्हाला कळणार नाही. थोडंसं मार्गदर्शन घेतलं, सांगितलं मला भुईवाडीला जायचं, ह्या रस्त्यानं जावा, चालायला चालू करा. पुढे गेल्यानंतर आणि कोणतं सांगते बाबा उजव्या हाताला जावा, महाराजांचं घर तिथं आहे, मला तिथं आहे. पुढे कोणतं सांगत, तुम्ही चालायला तो सुरुवात करा. चालायचं नाही, इथंच बसून म्हणायचं हे होईल का ते येईल का. पहिलं तुम्ही गायीवरती विश्वास ठेवा. जगात तुम्हाला सांगतो गाय आपल्याला जी दिल्या ना, समुद्र मंथनातून मिळालेली गाय आहे. तुम्ही पहिला मुद्दा गायीवरती तुमचा विश्वास पाहिजे, तर हे सगळं होते. विश्वासाशिवाय काय होत नाही. तुम्ही दारू पिणाऱ्या ड्रायव्हरवरती विश्वास ठेवताय आणि इष्टीत बसताय आणि ती कुठंतरी तुम्हाला घेऊन जाईल. तुमचा विश्वास आहे ना, ती दारू प्यायला असू दे, मावा खाऊन काय नाही, त्याला झोप येईल. तुमचा त्याच्यावर विश्वास तिकीट काढलं, तुम्ही बिंदास तुमच्या मुक्कामाला पोहोचताय. तसं तुम्ही पहिला गायीवरती विश्वास ठेवा, या काळ्या आईवरती विश्वास ठेवा. ही तुम्हाला निश्चित पार केल्याशिवाय राहणार नाही. तर मंडळी, जसं की दादांनी सांगितलं की आपल्या आजूबाजूचे जे अनुभवी शेतकरी असतील किंवा आपले एवाना आई वडील सुद्धा असतील, त्यांच्याकडून भरपूर शिकायला मार्गदर्शन घ्या. यांना काय समजतंय, यांना काय कळतंय, आणि आता आमच्या पद्धतीने शेती करू हे चालणार नाही. आणि त्यातूनच जर मदत लागलीच तर दादांचं मार्गदर्शन ते करतीलच. हे मार्केट मधला जर गुळ आणून खात असाल आणि यांचा जर गुळ मागून तुम्ही खाला तर अगदी एका सेकंदात तुम्हाला फरक कळेल की अस्सल कोल्हापुरी गुळ काय असतो आणि बाजारपेठेतला गुळ. सध्या जर बाजारपेठेतला गुळ जर बघितलं तर सगळा भेसळयुक्तच गुळ आहे.
त्याबद्दल आपण जास्त काही बोलण्यात अर्थ योग्य नाही. नाही, योग्य नाही. आपण आपल्या किंवा महाराजांचे जे प्रोडक्ट आहे त्याच्याविषयीच बोलूया. बाकीच्यांच्या चुका किंवा उणिवा काढण्यात काय अर्थ नाही. तर नक्कीच मंडळी, आपण यांचा गुळ मागवून यांची क्वालिटी एकदा तपासून घ्या. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की ओरिजिनल किंवा 100% सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या ऊसापासून सेंद्रिय गुळ किंवा हे गुळ काय असतो याची अनुभूती नक्की येईल आणि याचा तो आपण अनुभव घ्या. तर दादा, याचं मार्केटिंग वगैरे तुम्ही काय असं वेगळ्या पद्धतीने करता का, जसं की सोशल मीडिया मार्फत असेल किंवा काय? नाही, माझं ग्रुप तयार झालेला आहे आणि माउथ पब्लिसिटीनं हळूहळू आता तुमच्याकडे, तुमच्याकडून यांच्याकडे, तुमच्या काही 10 मित्रांच्याकडे तुम्ही घरी ठेवल्यानंतर आलेले मित्र प्रत्येकाने ज्यावेळेला खडा खाल्ला त्यावेळेला ते 10 जणांच्या पर्यंत ती पोचली चव. अशा पद्धतीने ह्याचं मार्केटिंग झालेलं आहे. माउथ पब्लिसिटी झाली चवीमुळं, जसं हा फुल उमललं की त्याच्या वासानं मधमाशा आकर्षिल्या जातात. तसं तुम्ही चांगलं पिकवा, लोक तुम्हाला शोधत येतात. मगाशीच मी म्हणलं, पैसे घेऊन हातात ग्राहक तयार आहे, फक्त त्याला चांगली वस्तू द्यायला लोकांच्याकडे नाही आहे. गायत्री नॅचरल फार्मिंग आपला मोबाईल नंबर आहे 7709320637. ओके. हा, कोणाला गुळ, काकवी, गुळ पावडर, छोटेसे क्यूब आहेत, कोणाला काय पाहिजे असेल तर तुम्ही मोबाईलवरती व्हॉट्सअपला जरी टाकलं तरी मी तुम्हाला कुरिअरनं पाठवू शकतो. ठीक, चालेल. ओके. लांब आहे थोडं मळ्यातून, हे अंतर हे बरंच आहे. या आता आपण आलेलो आहोत दादांच्या शेतावर, गायत्री नॅचरल फार्मिंग किंवा त्यांच्या पिकांची पाहणी करायला. कशा पद्धतीने बाबा गो आधारित शेती केल्यानंतर काय पद्धतीनं पिकाचा रिझल्ट येतो तो प्रत्यक्ष पाहण्यासाठी. तर त्या संदर्भातली जी काही माहिती असेल बारीक सारीक तर ती दादा देतील. या जरा. गायीच्या आशीर्वादानं आपली शेती किती चांगली पिकते आम्हाला हेच तुम्हाला दाखवायसाठी मी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलो. हे आपल्या प्लॉट मध्ये हा वाण केलेला आहे चित्रा भुईमुंग म्हणून, तेल बियांसाठी प्रसिद्ध आहे, जे पारंपरिक वाण आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये गोड तेल नाव जे पडलं ते ह्या चित्रा भुईमुंगाच्या तेलापासून नाव पडलं गोड तेल. जसं प्रत्येक राज्यातलं काही मोहरीचं तेल असेल, काही तिळाचं तेल असेल, काही कोकणात गेलं तर नारळाचं तेल असेल, पण महाराष्ट्रामध्ये गोड तेल हा जे नाव आहे. आमचं मूळ पारंपरिक पीक होतं ते चित्रा भुईमुंग होता. काही परिसरात याला काळूबाळू असं सुद्धा नाव आहे. या प्लॉट मध्ये आपण निव्वळ देशी गाईच शेणखत वापरलेलं आहे. पुढे दिसतंय बघा. ह्याच्यामध्ये बाहेरचं खत कोणतंही विकत न आणता आपल्या फक्त देशी गायींचं. आणि एक माझा गोसेवक आहे दिगंबर पाटील म्हणून, त्यांची गोशाळा आहे भुये गावामध्ये. त्यांचं आपल्याला एक चांगलं सहकार्य असते. त्यांनी पहिल्यांदा खत, अमरदादा तुम्हाला खत किती लागणार आहे विचारतात, मी नेलं राहिलेलं मग कोणाला तर देतात, अन्यथा बाहेर खत देत नाहीत. अच्छा अच्छा. त्या फक्त देशी गाईचं शेणखत वापरलेलं असते. आणि जीवामृत बनवण्यासाठी आपल्याकडे इथं टँक आहेत. हा पेरणी केल्यानंतर आम्ही 15 दिवसात लगेच याला जीवामृत बारडीनं, आमच्या मंडळी आणि मी गृहलक्ष्मी आम्ही दोघांनी हे बारडीने टाकलं. आता तुम्हाला पिकाची काळोखी कशी दिसते बघा. काळोखीत तुम्हाला फरक जाणवेल ना. आता तुमच्या मागच्या बाजूला तो संकरित वाण आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा पिवळसरपणा असा जाणवेल. वेस्टर्न नावाचं ते बियाणं आहे, पांढरट. हा, थोडस. तर नक्कीच त्याच्या तुलनेत याची जी काळोखी किंवा याचा टवटवीतपणा जास्त आहे. तर मंडळी, आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतच असेल चांगल्या प्रकारची काळोखी भुईमुगाच्या पिकाला. अगदी सरीच्या शेजारी सरी, बांधा कडेला बांध आहे. तरी पण तुम्ही नैसर्गिक शेती आणि रासायनिक शेतीमधला फरक अनुभवत असाल किंवा आपल्या लक्षात येतच असेल व्हिडिओच्या मार्फत. आपल्याला गाय काय देऊ शकते हे तुम्हाला आता हे नजरेच्या तुमच्या समोर पुरावा, प्रत्यक्षदर्शी पुरावा देत आहेत. आणि मिश्र पीक पद्धती म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये हे तुम्हाला पिवळा मूग म्हणून आहे, पिवळ्या मुगाचा आरा घातलेला आहे. त्या आरा घातल्यामुळे काय होतंय, जरी काही व्हायरस आलं तर ह्याच्यावरती तटतंय. मका काही वेळा घातलेला असतोय. आता हे पक्षी थांबा म्हणून असं कुठं शाळवाची धाट आहे, पुढे मक्याची सुद्धा धाट आहेत. इथं काही समजा कीड निर्माण झाली नैसर्गिकरित्या तर पक्षी येऊन ह्याच्यावरती थांबायसाठी पक्षाला जागा पाहिजे म्हणून हा पक्षी थांबा. आणि ह्याच्यावरनं त्याच्यात कदाचित एखादी काही कीड आली पक्ष्यांनी खावी याच्यासाठी पक्षी थांबा म्हणून पूर्वीची परंपरा. तुमच्या मागच्या बाजूला तिथं भेंडी म्हणून पण आहे, देशी वाण आहे, ती भेंडी आहे बघा. भेंडी आहे, चवळी आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये कोथंबीर होती. कोथंबीर सुद्धा इथं मंडळी माझ्या हातात बघू शकता. कोथंबीर सुद्धा दादा अजून झाडं आहे, खाली सुद्धा आहे कोथंबीर.
म्हणजे आपल्या शेताकडे आल्यानंतर आपण रिकामं जायचं नाही घरी जाताना. काहीतरी शेताला मिळालं पाहिजे. जे लागतंय स्वयंपाकाला लागणार सगळ्या गोष्टी. तुम्हाला कोथिंबीर असेल, आता ह्या बाजूला इथे सव्वा माशाच्या शेंगा आहेत, आता जाताना आम्ही ते शेंगा नेणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी जाताना शेताकडे तुम्ही आला, गाडीच्या तेलाच्या पैशापुरतं तुम्हाला जाताना घरी माळवं गेलं पाहिजे बघा. बरोबर 50-100 रुपये घालून बाजारात जायला आणि पटका मारून 100% मिळालं. मोकळ्या हाताने जायचं नाही, मोकळ्या हाताने जायचं नाही. मग शेतकरी भिकारी झाला थोडक्यात. बरोबर. वाईट वाटलं माझा शब्द तुम्हाला, पण पद्धती तुमची बघा मिश्र पीक पद्धती पाहिजे, जेणेकरून तुमच्या कुटुंबाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. तुम्ही रोज उठून 5 रुपये 2 रुपये घेऊन सारखं बाजारला जाणार, चव नाही त्या गोष्टीमध्ये. बरोबर, चव नाही. तुमच्या शेतात पिकलेली डाळ तुम्हाला कमी वेळेत शिजल, मार्केटमध्ये डाळ तेवढ्या जलद शिजणार नाही. हरभरा असेल, मूग असेल, चवळी असेल, तुमच्या मटकी असेल, जे तुमच्या शेतात उपलब्ध होईल ते तुमचं चवीचं आणि फास्ट शिजणार आहे. आणि त्याच्यामध्ये पोषक घटक तुम्हाला मिळणार आहेत. संकरित वाणामध्ये पोषक घटक मिळणार नाहीत. भरपूर केलंय, किंमत नाही. काय करूया, 20 लिटर दूध देते जर्सी गाय. आमची देशी गाय मला 2 लिटर दूध देईल, 1 लिटर वासराला जाईल, 1 लिटर मला मिळेल. ते पण मला औषध आहे ना, मला त्याचा व्यवसाय करायचा नाही, मला ते औषध आहे. लिटरची किंमत 20 लिटरच्या बरोबरच आहे. बरोबरीत आहे. माझं आरोग्य त्याच्यामुळे जे चांगलं राहतंय, माझं कुटुंबाचं जे आरोग्य चांगलं राहतंय, तिची किंमत पैशात मी कधीच करू शकत नाही आणि कोणीच करू शकणार नाही. त्याचं गुपित हेच आहे. आपण कशा पद्धतीची शेती पिकवतो, कशा पद्धतीचं अन्न खातो, हे तुम्ही आता आहे असं खाऊन बघा, गोड लागेल तुम्हाला हे कोथिंबीर सुद्धा अगदी. आणि असा घमघमीत वास तिचा आहे. मार्केटमधली जर कोथिंबीर जर बघितली तर तिचा एवढा वास सुद्धा नसतो आणि चव सुद्धा नाही. म्हणजे आता माझ्या गुडघ्याला लागलाय बघा हा भुईमूग. छान म्हणजे राहायला सुद्धा वाटतंय, भीती वाटते. आता काही ठिकाणी थोडस पाऊस कमी, त्या काळात पेरणी झाल्यावर थोडस बी काही थोडस उगवण क्षमता कमी झाली, त्या ठिकाणी मी पर्याय व्यवस्था म्हणून चवळी पण टोकणल्या. या चवळीचे तुम्हाला शेंगा भेटतील. आज जरा नाही भेटलं, वाळल्या शेंगा, तर वाळल्याला बियाणं जरी घरी ठेवलं, राखत घालून ठेवायचं, किळत नाही त्याला, शेणाच्या त्या खांडाच्या राखत घालून ठेवायचं. पावसाळ्याला त्याची आमटी तुम्ही करू शकताय. बरोबर. वल्ल्या चवळीच्या शेंगासारखी तुम्हाला चव येईल. चवळी, झुरपी चवळी, ह्याला वेल असं गुतपत नाही. मागच्या बाजूला तुम्हाला ते गुत आपल्याला वेल दिसेल बघा, हे देशी वाण आहे. हा देशी वाण आहे, याला झुरपी चवळी म्हणतात. ती वेलाची चवळी आहे, संकरित वाण. ह्या बाजूला ही झुरपी चवळी आहे, ह्याला वेल असं आलेलं नाहीत बघा. असं झुडूप तयार होतं, वेल होत नाही, गुंडाळत नाही. उसात घाला, दुसऱ्या पिकात घाला, चालतंय. ही देशी वाणांची आमच्या खासियत होती. ते उसाचं बघूया. चला. तर मंडळी, आता आपण दादांच्या ऊसाच्या शेतीमध्ये आलेलो आहोत. गाईच्या गोमूत्राच्या आणि शेणामध्ये किती ताकद असते याचा अनुभव घ्यायला किंवा याचं उदाहरण बघण्यासाठी, ते कशा पद्धतीनं रासायनिक शेती सोडून जर गो आधारित शेती केली तर त्याचा रिझल्ट कसा येतोय, ते आपण त्यांची ऊसाची शेती बघण्यासाठी आलेलो आहोत. तर दादा, या आपल्या ऊसाच्या शेतीबद्दल माहिती द्या. जसं की ऊसाची जात कुठली आहे, बाबा किती एकर आपला हा प्लॉट आहे, त्यातनं उत्पन्न रासायनिकच्या तुलनेत किती येतं, त्याची चव कशी असते, म्हणजे त्याचे फायदे वगैरे याबद्दल थोडस सांगा. क्षेत्र आपलं 10 गुंठ आहे. टोटल माझं क्षेत्र 1.5 एकर आहे. सुट्ट प्लॉट आहेत. ह्या 10 गुंठ्यामध्ये साधारणतः 9 डिसेंबरला ही लागण झालेली आहे. म्हणजे 10 डिसेंबरला ही लागण झालेली आहे. 10 डिसेंबर पासून आजपर्यंत आता साधारणतः 12-13 पेर ह्याला या उसाला आलेले आहेत. तिथले ती कमी आहेत, पुढे इकडे जराशी जास्त आहे. कडच असल्यामुळे थोडंसं ते लहान आहे. कुठल्या जातीचा आहे हा? 86-032 वाण आहे. हा आपल्याच प्लॉट मधलं बियाणं इथं वापरलेलं आहे. आणि 5 फुटाची सरी आहे. त्या सरीमध्ये मिश्र पीक पद्धती केली होती. याच्यामध्ये टोमॅटो, दोडका, वांगी, कारली, भेंडी सगळं मिक्स केलं होतं. अजून याच्यामध्ये अजून थोडी इथं वांगी आहेत, वांग्याचे सड वगैरे बघू शकता. पलीकडल्या बाजूला मिरची आहे, तिकडल्या पलीकडल्या बाजूला तुम्हाला गवती चहा अजून दिसतोय, जो आपण ओळासाठी वापरतो. समोर पलीकडे दिसतोय बघा, इथं पण थोडासा सुकला येतो. तर अशा पद्धतीनं ह्या प्लॉट मध्ये आपण मिश्र पीक पद्धती केली होती. याला निव्वळ देशी गाईचं शेणखत, जीवामृत आणि गोकृपामृत एक तयार करून मी 2 महिने सोडली होती. बाकीचं सगळं मी जीवामृत सोडलेलं आहे. निव्वळ जीवामृतावरती हा आलेला ऊस आहे. तर मंडळी, दादा म्हणतात ते अगदी खरं आहे. कारण त्यांच्या शेताची पाहणी करताना, फेरफटका मारताना त्यांनी आपल्या आजूबाजूचे जे रासायनिक पद्धतीने शेती पिकवत आहेत, तर त्यांचा ऊस देखील दाखवला. आणि त्या तुलनेत जर आता यांचा ऊस बघितला तर याचा जो बहर आहे किंवा याचा जो जोमदारपणा आहे
तो त्या रासायनिकच्या तुलनेत दुप्पट किंवा तिप्पट आहे म्हटलं तरी चालेल. आणि ऊसाची उंची आणि जाडी ही भरपूर झालेली आहे आणि कदाचित हेच कारण असावं की त्यांचा गुळ एवढा सुपिरियर किंवा दर्जेदार होण्यामागचं कारण हेच असावं किंवा त्याची गोडी इतरांपेक्षा वेगळी असण्याचं हेच कारण असावं. गाईचा आशीर्वाद आहे फक्त गाईचा आशीर्वाद, तर दुसरं काही नाही. दादा आमच्या प्रेक्षकांना किंवा जे ऑडियन्स आपले असतील तर त्यांना आपण काय सल्ला द्याल? शेवटचा माझा प्रश्न आहे की त्यांनी गाय पाळावी किंवा गायीकडे कोणत्या दृष्टीनं पाहावं म्हणून तुम्ही काय संदेश द्याल किंवा मार्गदर्शन काय कराल? ज्याला शेतकरी म्हणवायचा आहे ना, शेतकरी ज्याला म्हणवायचा आहे त्याच्याकडे गाय पाहिजेच. ज्याच्याकडे गाय नाही तो शेतकरी नाही. कदाचित माझं बोलणं तुम्हाला टोचल, पण तुमच्याकडे गाय पाहिजे. आणि गाय का पाहिजे हे त्याच्यासाठी हे कारण आहे. तुम्ही रासायनिक खतांवरती अतोनात खर्च करता आणि वर्षाला फक्त सोसायटी फिरत राहायला लागल्या. तुम्ही थोडासा वेळ द्या हे श्रम करण्यासाठी आणि मग तुम्हाला अनुभव येईल. जमीन आमची रासायनिक खतांमुळे जमीन क्षारपड होत चालल्या आणि सेंद्रिय कर्ब जमिनीत वाढायसाठी एकमेव जगाच्या पाठीवर कारखाना असेल तर तो देशी गायच आहे. शेण तुम्हाला कारखान्यात तयार होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला गायच पाळायला पाहिजे. ती पण देशी गाय पाहिजे. जर्सी याचे म्हशी काही उपयोग नाही. तुम्ही लॅबला नेऊन शेणाची गुणवत्ता तुम्ही लॅबला नेऊन टेस्ट करू शकता. कुठल्या गायीच्या शेणामध्ये कंटेंट जास्त आहे, जमिनीला पोषक असणारा घटक, सूक्ष्म जीवाणूंची संख्या बघितलं. गोपालभाई सुतारे यांनी ते सगळ्या गोष्टीचे लॅब टेस्टेड केलेले आहेत. काही तुम्हाला वेळ भेटला तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता, व्हिडिओज वगैरे. शेतकऱ्यांनी आपल्याला काही गोष्टी नाही कळल्या तर एखाद्या शेतकऱ्याकडनं विचारून करा, एखादा व्हिडिओ बघून करा. अनुभवी शेतकऱ्यांचं जसं यांनी आता ह्या तुमच्या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून हे अनुभव दुसऱ्या शेतकऱ्यांना शेअर करायसाठी इथपर्यंत आले. माझा इथपर्यंतच्या प्रवासासाठी मला पण कोणाची तरी अशीच मदत मिळालेली आहे. युट्यूबच्या थोडे छोट्याशा गोष्टी असतात त्याच्यातून मी सुद्धा शिकत गेलेलो आहे. तुम्ही सुद्धा शिका आणि जमीन आपली बलवान करा. तुम्ही पिकाला वरती औषध मारायचं, वरती टॉनिक द्यायचं, तसं होत नाही. ते जेवढं आईला दूध असेल तेवढं बाळ गुटकुटीत होणार आहे. जसं की आईला दूध चांगलं असेल तर बाळ गुटकुटीत होणार आहे, तसं तुम्ही जमिनीवरती काम करा. हिचे पोषण वाढलं पाहिजे तर तुमचं पीक असं गुटकुटीत होणार. अगदी त्याला हा आणि वर्ण करून त्याचा उपयोग होणार नाही. तुमची जमीन चांगली आणि ह्याच्यासाठी मूळ काय असेल तर तुमचा गाय, या सगळ्या गोष्टीसाठी. तर धन्यवाद दादा, आपण आपल्या कामातून वेळ काढून आमच्यासाठी एवढा बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल मी आपला गोपालक शेतकरी टीमच्या वतीने आभारी आहे. आणि आपलं मार्गदर्शन असंच सदैव नवयुवकांना किंवा जे शेतीमध्ये नवीन काहीतरी प्रयोग करू पाहतायत त्यांना मिळावं, मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. तर मंडळी, दादांचं जसं मार्गदर्शन आहे तशीच तुमच्याकडे सुद्धा शेती संदर्भात किंवा गायी संदर्भात काही वेगळा प्रयोग, वेगळी माहिती जर असेल आणि ती इतरांच्या सोबत आपल्याला जर शेअर करावीशी वाटत असेल आणि मुख्यतः आपण कोल्हापूर जिल्ह्यातले असाल तर नक्की माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर हा स्क्रीनवर दिसत आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा मोबाईल नंबर, दादांचा मोबाईल नंबर सुद्धा, त्यांच्याकडून तुम्हाला जी काही माहिती लागेल ती तुम्ही घेऊ शकता. आपल्याकडे जी काही चांगली माहिती आहे ती वाटतंय आपल्याला की बाबा आपल्या इतर शेतकरी बांधवांच्या पर्यंत पोहोचावी तर तुम्ही माझ्याशी संपर्क करून व्हिडिओसाठी मला कॉल करू शकता. आपण लवकरात लवकर वेळ देऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आपण नक्की करू. धन्यवाद. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. तर मंडळी ठीक आहे, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि गोपालक शेतकरी या मराठमोळ्या देशी गायीवर काम करणाऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमिलीत सामील व्हा. आमची फॅमिली आपल्या आशीर्वादाने कृपादृष्टीने लवकरच 1000 लोकांचा टप्पा पूर्ण करत आहे. त्यातही आपलं योगदान लाभू दे अशी इच्छा. धन्यवाद.